एकीकडे गाव डिजिटल करायचे असे फसवे प्रसिद्धी मिळवायची व ज्यांच्या माध्यमातून ज्या संगणक ऑपरेटरच्या माध्यमातून हे गाव डिजिटल करायचे आहेत अशा सारथ्यांना उपाशी ठेवण्याचं निर्दयी काम या सरकारकडून होत आहे. सर्व बांधवांना सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय. बांधवांनो, मी प्रशांत पवार निरपेक्ष या यूट्यूब चॅनल व प्रशांत पवार या फेसबुक पेजवर आपले सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे. बांधवांनो, आजचा जो आपला विषय आहे की ग्रामपंचायतींमध्ये जे संगणक ऑपरेटर्स असतात, संगणक परिचालक, हे जे संगणक परिचालकांचे जे अनेक दिवसापासूनचे अनेक वर्षापासूनचे जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनासंदर्भात आज आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहोत. तर हे जे आंदोलन कशा संदर्भात आहे, का आहे, कुठल्या गोष्टींमुळे आहे याच्या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. हे जे आंदोलन चालू आहे जवळपास त्यांचं अनेक वर्षापासून आंदोलन चालू आहे. आता सुद्धा मागच्या काही दिवसांपूर्वी काम बंद आंदोलन होतं. या आंदोलनाच्या दरम्यान अनेक तरुणांनी अनेक ऑपरेटर्सनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत, अनेकांनी आपल्या प्राणांच्या बळी सुद्धा दिलेल्या आहेत. तरी सुद्धा त्यांच्या हातात महाराष्ट्र शासनाकडून कुठल्याही प्रकारची जी मागणी त्यांची पूर्ण झालेली नाही. तर आपण जाणून घेऊया तर यांच्या नेमक्या मागण्या तरी काय आहेत. यांच्या मागण्या अशा आहेत की मूळ किमान वेतन आयोग वाढ झाली पाहिजे. सर्वात महत्वाची मागणी आहे ही की किमान वेतन वाढ झाली पाहिजे. कारण आज जर तुम्ही विचार केला तर जवळपास साध्यातल्या साध्या कामाला 300, 350, 400 रुपये रोज असतो, तरी सुद्धा त्यांना खूप कमी असं वेतन दिलं जातं. तर मूळ त्यांची मागणी अशी आहे की किमान वेतन वाढ झाली पाहिजे. त्यानंतर आकृतीबंधात त्यांना शासनाचं जे आकृतीबंध आहे त्या आकृतीबंधात त्यांना घेतलं गेलं पाहिजे, ही एक त्यांची दुसरी मागणी आहे. त्यानंतर आकृतीबंधात घेऊन पदनिर्मिती करून शासनाचे कायमस्वरूपीचे कर्मचारी यांना बनवलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीच्या यांच्या या मागण्या आहेत. आणि या मागण्यांसाठी अनेक वर्षांपासून अनेक कालखंडापासून त्यांचे अनेक आंदोलनं चालू आहे, अनेक मोर्चे चालू आहेत. बऱ्याच दिवसापासून जे मुंबईचं आझाद मैदान आहे तिथे मोठ्या प्रमाणावर आंदोलन झालं होतं, परंतु कुठल्याही प्रकारची दखल त्यांची घेतली गेली नाही. आत्ता सुद्धा 8-10 दिवसापूर्वी ठाण्याला मुख्यमंत्र्यांचे जे निवासस्थान आहे तिथे सुद्धा या संगणक परिचालकांनी मोर्चा काढला होता, परंतु तिथे सुद्धा त्यांच्या अर्जांना केराची टोपलीच दाखवण्यात आली आहे. तर सर्वात मूळ या आंदोलनाची मेख अशी आहे की हे आंदोलन एवढं पेटण्याचं कारण काय. कारण आता ह्या शासनाने एका मफतलाल म्हणून एक कंपनी आहे, मफतलाल लिमिटेड म्हणून एक कंपनी आहे, या कंपनीला आतापर्यंत एक काम दिलेलं होतं. त्यानंतर आता सध्या महाराष्ट्र शासनाची अंगीकृत अशी IT सेल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संदर्भात एक कंपनी आहे, या कंपनीला त्यांनी हे काम दिलेलं आहे. मूळ या कर्मचाऱ्यांची मागणी अशी आहे की एवढं आंदोलन पेटण्याचं कारण असं आहे की या कर्मचाऱ्यांना पगार देण्याकरता प्रत्येक ग्रामपंचायतीकडून या कंपनीला वर्षागाठी 1,47,000वरती समथिंग काहीतरी रक्कम ही RTGS केली जाते, हे संगणक परिचालकांचा पगार देण्याकरता. तर जवळपास त्या हिशोबाने प्रत्येक ग्रामपंचायतीकडून 12,250 रुपये प्रतिमाह संगणक परिचालकांचा पगार देण्याकरता या कंपनीला पाठवले जातात. तर साधारणपणे एका कर्मचाऱ्याला 12,250 रुपये पगार मिळायला हवा. परंतु यात मेक अशी आहे की मुळात त्या कर्मचाऱ्यांना वेतन हे 6,930 म्हणजे जवळपास 7,000च्या दरम्यान या कर्मचाऱ्यांना पेमेंट हातात मिळत आहे. आणि जवळपास 5,200 रुपयाचा फरक या ग्रामपंचायतीने दिलेल्या पैशात आणि मूळ वेतनात जवळपास 5,200 रुपयाचा फरक आहे. तसं जर बघायला गेलं तर जवळपास महाराष्ट्रात 27,000 ग्रामपंचायती आहेत. तर एका कर्मचाऱ्यामागे जवळपास 63,000 रुपयाचा फरक या कंपनी जो पैसा ग्रामपंचायतीकडून घेते त्यात व जो पैसा ते कर्मचाऱ्यांना वेतन देते त्यात जवळपास 63,000च्या एका कर्मचाऱ्यामागे फरक आहे. अशा जवळपास महाराष्ट्रात 27,000 ग्रामपंचायती आहेत. सगळ्या ग्रामपंचायतींचा जर हिशोब धरला तर जवळपास 170 कोटी 10 लाख अशी एवढी रक्कम ग्रामपंचायतीकडून महाराष्ट्र शासन वसूल करते व त्या बदल्यात फक्त दरमहा 6,930 रुपयाच्या प्रमाणात प्रत्येक कर्मचाऱ्याला वेतन देत असते. म्हणजे जवळपास निम्मा पैसा हा
त्या कंपनीच्या घशात घालण्याचं काम या महाराष्ट्र शासनाकडून केलं जात आहे. तर कर्मचाऱ्यांची मागणी काय आहे की आम्हाला आकृतीबंधात घेऊन पदनिर्मिती करून आम्हाला जे वेतन ग्रामपंचायत देतं ते वेतन आमच्याकडून आम्हाला मिळालं पाहिजे. आणि अतिशय रास्त अशी मागणी आहे, कारण आज जर तुम्ही विचार केला तर तो कर्मचारी पूर्ण वेळ ग्रामपंचायतीमध्ये कामामध्ये अटकतो, इतर कुठलंही काम तो करू शकत नाही. त्या 6,930 रुपयामध्ये त्याने घर खर्च चालवावा की दवाखान्याचे बिलं भरावे का मुलांचं शिक्षण करावं, अशा अनेक समस्या त्याच्या पुढे वासून उभे आहेत. म्हणून शासनाने ही जी कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे हे कॉन्ट्रॅक्ट फक्त नेत्यांचे पोट भरण्याकरता, नेत्यांच्या व मंत्र्यांच्या जवळच्या माणसांना मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत. या कॉन्ट्रॅक्टमधून अनेक नेत्यांची घरं चालत असतील, परंतु ह्या ज्या संगणक परिचालकांचा जो घामाचा पैसा आहे, संगणक परिचालकांचा जो कष्टाचा पैसा आहे, हा कष्टाचा पैसा ह्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून मंत्र्यांच्या घशात घालण्याचं काम या महाराष्ट्र शासनाकडून होत आहे. म्हणून तुम्ही एक्स्ट्रा काहीच देऊ नका, परंतु ज्या ग्रामपंचायतीकडून जेवढं वेतन पगारासाठी घेतलं जातं तेवढं तरी मूळ वेतन त्या कर्मचाऱ्यांना दिलं जावं, अशी सर्व संगणक परिचालकांची मागणी आहे. पण कर्मचाऱ्यांच्या एवढ्याच मागण्या आहे, परंतु ह्या कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे सरकार हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहे. म्हणून या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं, कारण आपल्याला अनेक प्रश्न माहीत आहेत, आपल्याला शेतकऱ्यांचे प्रश्न माहीत आहेत, आपल्याला आरक्षणासंदर्भात प्रश्न माहीत आहेत, परंतु अशा सुद्धा बरेच असे महाराष्ट्र शासनाचे प्रश्न आहेत. महाराष्ट्र शासनाने अनेक लोकांना कशा पद्धतीने वेडं बनवण्याचं काम चालू आहे, हा या माध्यमातून आपल्याला सांगायचा प्रयत्न होता. एवढे बोलून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.